वेल प्लेड दिनेश. तर जाऊया टॉस आपण आता कॉमेंटर बॉक्समध्ये. सज्जत नितीन काळ. तर यंगस्टार प्रणय कारभारी यांच्या बाबांच्या शुभ हस्ते आपण मॅच ट्रॉफी दिलेली आहे. प्रणय शुभम देखील येत आहेत. खूप चांगलं सहकार्य असतं नेहमी त्यांचं. कोणताही कार्यक्रम असतं शुभमचं सहकार्य मोठं असतं. त्यांच्या आजोबांचं देखील ते खूप मोलाचं सहकार्य लाभतंय. तर RPIचे युवा नेता प्रदीपजी खाडे साहेब यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी शाब्दिक सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये. सज्जत नितीन काळ. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. खासदार चषक 2021 चे भव्य दिव्य असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहिलं तर श्री प्रवीण रामशेठ कारभारी व दीपक रामशेठ कारभारी आणि या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे साहेब यांचं खूप मोठं मार्गदर्शन या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत. आणि सर्व संघांची जिम्मेदारी मात्र आपण पाहिलं तर राम म्हात्रे असतील, रवी म्हात्रे असतील, हेमंत म्हात्रे असतील व पूर्ण गौरीपाडा संघ. एक मिनिट नितीन. तर RPIचे युवा नेते आपण इथं प्रदीप खाडे साहेबांचं आगमन होतंय. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील शाब्दिक सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट नितीन काळ. नक्कीच चांगली मॅच तुम्ही पाहिली. आपण पाहिलं तर दिनेशने एक मॅच टर्न केली जय हिंद देवरुंग संघाच्या बाजूला आणि तोच ठरला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी आपण पाहिलं विश्वासने मेडन षटक फेकलं होतं. त्या गोलंदाजाला एकच षटक मिळालं कारण ओमकार त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज होता. त्याने 2 षटकांचा स्पेल फेकला. त्यामुळे मॅच आपण पाहिलं तर शेवटच्या षटकात खराब गोलंदाजी केली शेवटच्या गोलंदाजाने. इथे नाणेफेकी जिंकली. आता ती मात्रेपाडा टीम जय बोले मात्रेपाडा या संघाने नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघ तुम्ही पाहतायत. कालच्या दिवसातील चॅम्पियन संघ सुद्धा ठरला होता. भोपरच्या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा बदलापूरमध्ये जाऊन सुद्धा जिंकल्यात रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने. खुल्या गटात सुद्धा तुम्ही संघ पाहत असता. रिची मात्रे प्रतिष्ठान डोंबिवली, विकास आणि आकाश ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत. विकास पाटील आणि आकाश पाटील आणि पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज योगेश म्हात्रे. 10PLच्या स्पर्धेमध्ये जाऊन पहिलं मेडल षटक फेकणारा गोलंदाज तुम्ही पाहतायत योगेश म्हात्रे. 13 चॅम्पियनशिप आतापर्यंत आपल्या नावावरती करणारा संघ आपण पाहतोय. मात्रेपाडा दुसऱ्या बाजूला 11 स्पर्धा जिंकणारा संघ रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई. 25 मिनिटाचा अवधी असेल हे लक्षात घ्या. 5 षटकं तुम्हाला फेकण्यासाठी. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगला तुम्ही अल्पेश म्हात्रेला पाहतायत. अजय म्हात्रेला तुम्ही पाहतायत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मच्छिंद्र एस्ट्रेच्या भूमिकेत आहेत. कॅप्टन कुल कृष्णाला तुम्ही पाहतायत. योगेश म्हात्रे पहिलं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेचा 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. इंटरनॅशनल सर्वात वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहिला रवींद्र जडेजा. कमी वेळात जास्त चेंडू फेकणारा गोलंदाज आणि पहिला चेंडू तुम्ही पाहिला सुरेख चेंडू होता. याच गोलंदाजीसाठी जाणले जातात योगेश म्हात्रे. जय बोले मात्रेपाडा संघाचा हा गोलंदाज. सेकंडला विकास, 9 सेकंडला आकाश ही जोडी. 5 ओव्हरची मॅच. 2 चेंडूंची पॅनल्टी जरूर लागली जय बोले मात्रेपाडा संघाला. संघ थोडासा उशिरा दाखल झाला. त्यामुळे ज्यावेळी धावा ते पाठलाग करतील धावांचा त्यावेळी त्यांना 28 चेंडू मिळतील. मात्रेपाडा संघ तुम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्कवर योगेश म्हात्रे. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. मुन्ना पठाण सर मॅन फ्रॉम शहापूर. एक काळ ज्याने क्रिकेटसाठी गाजवलं शहापूर टीमसाठी. राम म्हात्रे आपण थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. गौरीपाडा 2 मिनिटं मॅच थांबवायचे.
तर देसाई संघ ज्यावेळी लास्ट शेवटचं षटक फेकेल तेव्हा 4 चेंडू फेकेल. मॅच सुरू करा. शेवटचे 2 चेंडू कट होतील. पॉवर प्लेचे 2 चेंडू कट होणार नाही, लक्षात घ्या. शेवटचे 2 चेंडू म्हणजे 28 चेंडू मिळतील मात्रेपाडा संघाला. तर आगासन संघ सुद्धा इथे दाखल झालाय. ओमसे आगासन विरुद्ध शशिकांत 11 वाकलन संघ. पुढची चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून खेळायचं होतं. एक धाव इथे मिळते आकाशला. इथे मात्र बॅटची कडा लागली होती विकासची, मात्र मच्छिंद्र म्हात्रे एस्ट्यांच्या मागे चूक करतो. एक चांगला एष्टरक्षक, मात्र आज त्याच्याकडनं ही चूक झाली आहे. तर क्रिकेट आहे, क्रिकेट या खेळामध्ये चुका होत असतात. मध्ये त्या चुका झाल्या आहेत, त्या तुम्हाला सुधारायच्या आहेत. 2 धावा झाल्या. धावपळ कधी लागल्यात रेची मात्र प्रतिष्ठान देसाई संघाच्या पहिलं सत्र आहे. 55-60 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल. कारण दुसऱ्या बाजूला जय भोले मात्रेपाडा संघ मलंगड विभागातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावावरती केल्या आहेत. जोगेश कल्याण एन कडून राईट मोर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतायत मात्रेपाडा. तर 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त योगेश म्हात्रेने 2 धावा दिल्यात. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी केली बघा. 2 चेंडूंची पॅनल्टी लागली मात्रेपाडा संघाला. मात्र गोलंदाजी अचूक व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली योगेश म्हात्रेने आणि पॉवर प्लेच्या षटकात बघा फक्त 2 धावा दिल्या आहेत. आणि याच गोलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. त्यामुळे खुल्या गटातनं सुद्धा या खेळाडूला भरपूर मागणी असते. योगेश म्हात्रे मात्रेपाडा गावचा खेळाडू. चला टीम मिटिंग घेऊ नका. मात्रेपाडा संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ नका घेऊ. 25 मिनिटाचा अवधी आहे, लक्षात घ्या. पहिल्या षटकात फक्त 2 धावा आल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज राजेश म्हात्रे. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. योगेश म्हात्रेने पॉवर प्लेच्या षटकात फक्त 2 धावा दिल्यात. अनेक विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती. टेनिस बॉलमध्ये अनेक मेडल षटक सुद्धा त्याने आपल्या करिअरमध्ये फेकलेत. आणि दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज राजेश म्हात्रे. जुळीडोंबीच्या स्पर्धेत श्रद्धांजली चषकमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून योगेश म्हात्रेची निवड झाली. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता युवराज पॅकर्स मात्रेपाडा संघ. निहाल म्हात्रे असतील, अक्षय म्हात्रे जे नेहमी या संघाला पुरस्कृत करत असतात, प्रदीप मडवी असतील मलंगड संघटनेचे उपाध्यक्ष. तर शशिकांत 11 वाकलन संघ आपण रिपोर्टिंग करा. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. कोणत्याही संघाने पॅनल्टी लावून घेऊ नका. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. आणि इथे आकाशची विकेट सॅक्रिफाईस झाली बघा. 2 धावा ऑलरेडी झाल्या होत्या. 3री धाव मात्र घातक ठरली टीम रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाला.
क्वालिफाय झालाय. आज 8 संघामधून एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचं आहे फायनलमध्ये, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. आणि बघायचं आज 8 संघ मात्रेपाडा देसाई ओमसे आगासन विरुद्ध शशिकांत 11 वाकलन, वाघे 11 वडवली विरुद्ध गावदेवी खार्डी आणि खंबालपाडा विरुद्ध उंबाडे असे संघ तुम्ही या स्पर्धेत खेळताना पाहू शकाल. विकास मात्र पूर्णपणे शांत आहे. विकासची फलंदाजी चांगली होत नाहीये. ज्या खेळासाठी विकास जाणले जातात तो खेळ मात्र इथे होत नाहीये. या खेळपट्टीवर काल महेश ठाकरेंनी सुद्धा भाऊ पाटील उल्लेख केला की गोलंदाजांना मदतगार खेळपट्टी आहे, त्यामुळे तुम्हाला 50-55 धावा तर कराव्याच लागतील. म्हात्रेपाडा संघ आहे, मोठा संघ आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत अडीच लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. एकच धावेल योगेश म्हात्रे तिथे. एकने धावसंघ पुढे सरकेल. धावपलक धावा लागल्या त्या 5 धावा. बॉडी लँग्वेज थोडंसं आपण पाहिलं तर विकासचा ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरताय तुमच्यामध्ये एनर्जी खूप पाहिजे. मॅचमध्ये लक्ष असणं खूप गरजेचं आहे. मनात कोणत्याही शंका ठेवायच्या नाहीयेत. चांगला खेळ खेळायचा आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्यालाही छेडछाणी केली. डीप कव्हरच्या वरून खेळायचं होतं, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तिथे कॅप्टन कुल कृष्णा म्हात्रे आहेत. 2 धावा अजून ऍड होतील. हितेश भोईरच्या खात्यामध्ये आपण पाहिले. धावसंख्या 7. म्हात्रेपाडा विरुद्ध रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई. हा चेंडू तुम्ही पाहताय डीप कव्हरच्या दिशेने खूप चांगला फटका आणि हितेश भोईरच्या बॅटमधून येणारा हा संघर्षमय चौकार. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. धन्यवाद. चौकार आलाय. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये पोहोचते 11. अकरा धावा झालेत. एक गडी बाद. रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ. ॲट मोर द विकेट राजेश. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू गोईच्या वेगाने सीमा पार जाईल. हितेश भोईरच्या बॅटमधून येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. षटकांत तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. 2 षटकात धावा झाल्यात 15. पुढचा सामना असेल ओमसाई आगासन विरुद्ध शशिकांत 11 वाकलन संघ. आपण रिपोर्टिंग करायचे. आगासन संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. शशिकांत 11 वाकलन संघ. आपण ही वेळेवर उपस्थित राहायचे लक्षात घ्या. जो संघ उशीर राहील त्या संघाला पॅनल्टी लागू शकते. ज्या प्रकारे म्हात्रेपाडा संघाला 2 चेंडूंची पॅनल्टी लागली. नियम सर्वांसाठी समान आहेत, त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. नितीन एक मिनटं. याच दरम्यान आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण येथे प्रवीण शेट्ट कारभारी यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी शाब्दिक सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नाव बॅक टू क्रिकेट नितीन काल. नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, यशस्वी उद्योजक प्रवीण रामशेठ कारभारी, दीपक रामशेठ कारभारी. बघा टाइम लक्षात घ्या. म्हात्रेपाडा संघ आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय. दोन षटकात 15 धावा झाल्यात. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अल्पेश म्हात्रे आहेत. अल्पेश म्हात्रे. म्हात्रेपाडा संघ तुम्ही पाहतायत. सर्वच खेळाडू तुम्हाला म्हात्रे पाहायला मिळतील या संघामध्ये. एक मिनटं नितीन. तर जय शेलार साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मी शाब्दिक सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नाव बॅक टू क्रिकेट नितीन काल. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांची काळजी मात्र घेतली जाते. अल्पेश येत आहेत. गंधारी गाव एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू मात्र खूप चांगला होता अल्पेशचा. विकास थोडंसं स्ट्रगल करतोय. थोडंसं प्रेशर त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळतोय.
ज्या खेळासाठी बाळू तो जाणला जातो हेलिकॉप्टर खूप चांगले चांगले फटके या खेळाडूकडे आहेत. थोडासा दबाव तुम्ही पाहताय त्याच्यावरती. 15 धावा झालेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय हितेशने. धावची जी संधी होती मच्छिंद्र मात्र एसट्यांच्या थोडेसे पुढे होते त्यामुळे 2 धावा विकासला मिळतील. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाची धावसंख्या आली ती 17. पुढचा सामना असेल ओमसाई आगासन विरुद्ध शशिकांत इलेवान. वाकलन संघ आपण रिपोर्टिंग करा. कॅप्टनला विनंती असेल. मोतीराम भोईर आपण आला असेल कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपला टी शर्ट कलेक्ट करून कॅप्टनने टॉससाठी सज्ज राहायचे. हा चेंडू तुम्ही पाहताय ब्लॉकाचा चेंडू होता त्यालाही खोदून काढलं मात्र सिंगल इथे मिळते. विकासला एक धाव अजूनही ॲड होईल. धावसंख्या झाली ती 18. रिची मात्रे प्रतिष्ठान तिसरं षटक मार्गस्थ असताना कल्याण डोंबिवली ग्रामीण मधला हा पहिला सामना आहे. यानंतर सामना असेल आगासन विरुद्ध शशिकांत 11 वाकलन. त्यानंतर वाघे 11 वडवली बी विरुद्ध गावदेवी खार्डी आणि RBS उंबाडे विरुद्ध SSC खंबालपाडा. अशा 8 संघ या स्पर्धेत आज खेळत आहेत. अल्पेश हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळतायत. सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते अजय मात्रे होते डीप मध्ये. 2 धाव मिळतात. रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाला 2 धाव मिळतात त्या हितेशला. हितेश भोईर चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत की ज्यावेळी एखादी तुम्ही स्पर्धा जिंकता एक दिवस अगोदर त्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढतो. कारण का काल भोपाळची स्पर्धा जिंकली रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अल्पेश राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राजेशने इथे चूक केली बघा. 3री धावी ती आता पूर्ण होईल का. आणि चेंडू बघा पाहता पाहता सीमा पार जाईल. चौकार. सरळ बॅटने खेळायचा. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते. पाण्याची मागणी नक्कीच मैदानामध्ये केली जाईल. 3 षटकांचा केस संपलाय. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाच्या. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बघायचे काय घडेल काय बिघडेल. धावा किती बनतील हे पाहणं गरजेचे. काही सन्मान असतील तर नक्की जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती बाळू पाटील यांच्याकडे. नाही आहेत नितीन सन्मान नाही आहेत. डीजे निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा. प्रवीण कारभारी दादानी ठेवलाय खासदार चषक अधियोमानाचा. दीपक कारभारी दादानी ठेवलाय खासदार चषक अधियोमानाचा. कारभारी दादानी ठेवलाय खासदार चषक अधियोमानाचा. दीपक कारभारी दादानी ठेवलाय खासदार चषक अधियोमानाचा. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण रामशेठ कारभारी, दीपक रामशेठ कारभारी आणि स्वतः रामशेठ कारभारी साहेब सुद्धा
उपस्थित आमच्या व्यासपीठावरती आणि कालही ते सातत्याने या मंचावरती उपस्थित होते. त्यांचे दोन चिरंजीव तुम्ही पाहत आहेत, प्रवीण कारभारी आणि दीपक कारभारी यांच्या स्वप्नातनं साकारलेला हा खासदार चषक. योगेश मात्रे येतात बघा, कल्याण एंडकडनं त्याने पहिलं षटक फेकलं होतं, आता मात्र बाबगाव एंडकडनं दुसरं षटक ते फेकतायत. तर एक मुख्य गोलंदाज ज्यावेळी तुमच्या संघामध्ये असतो त्यावेळी नक्कीच गोलंदाजीमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो. दोन्ही एंडने त्याला वापरलाय. 24 धावा झाल्यात दुसऱ्या स्पेलमध्ये योगेश मात्रे. हा चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर उंच गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बॅकिंगसाठी एक खेळाडू येतोय. धावसंख्या 26, एक गडी बाद. विकास जो सलामीला आलाय मात्र अजूनही त्याचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार चषक 2021 स्पर्धेचा दुसरा दिवस. काल भिवंडीचे 8 संघ तुम्ही पाहिले, आज कल्याण डोंबिवलीतील 8 संघ तुम्ही पाहू शकाल. उद्या या स्पर्धेत तालुका वाईज 8 संघ तुम्ही पाहू शकाल आणि 3 मार्चला या स्पर्धेत महाराष्ट्र देशातील 9 खेळाडू तुम्हाला या मैदानात पाहायला मिळतील. कृष्णा सातपुतेला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. मोठमोठे खेळाडू, टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित डेकलेला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. 3 मार्चला नक्की प्रेक्षकांना पर्वणी असणार आहे आणि ही संकल्पना राम म्हात्रे यांची. खऱ्या अर्थानं कौतुक करेल राम म्हात्रे यांचं, ज्यांच्या माध्यमातून राम म्हात्रे, रवी म्हात्रे, हेमंत म्हात्रे असतील, मोठमोठे खेळाडू तुम्हाला या क्रीडांगणामध्ये खेळताना दिसतील. जयेश पाटीलला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. उद्या पहिलाच सामना असेल जेपीचा आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली ती विकासची आणि दुसरा धक्का लागला रिची मात्र प्रतिष्ठान देसाई संघाला 26 या धावसंख्येवरती. विकासला इथे विकेट सॅक्रिफाईस करायला लागलं. विकास राहुल फारसा चांगला क्रिकेट खेळू शकला नाहीये. कारण जर सलामीला तो आला होता, जवळजवळ आता हे 4थं षटक मार्गस्थ. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आले नाही. ओमसाई आगासांचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शशिकांत 11 वाकलन संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल, कारण आम्ही वारंवार सूचना तुम्हाला करतोय. हा चेंडू फुल टॉस आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. पंचाने हा चेंडू नो घोषित केलाय. तर रिव्ह्यू घेतलाय नक्कीच फिल्डिंग करणारी टीम. नक्कीच बघा योगेश सांगतायत की रिव्ह्यू नाही, आम्ही योगेशला माहिती नो आहे आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 2 धावा मिळाल्यात. मात्र फिल्डिंग काय केले राहुल, असं वाटलं तर राहुल षटकार जाईल आणि हेच वैशिष्ट्य असतं चांगल्या संघाचं. आपण पाहिलं मोठमोठ्या संघ आपण पाहिलं, मात्र बडा संघ आपण पाहतोय. राईट अँड राऊंड द विकेट, फ्रीट चेंडू. हा चेंडू फ्रीटचा होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत राजेश मात्रे, खूप वेगाने आलेत. 1 धाव इथे मिळेल. आता जी संघ प्रीमियर लीग गोवा येथे स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुद्धा योगेश मात्रेला आम्ही पाहिलं होतं. 29 धावा राजेश मात्रे सुद्धा त्या स्पर्धेत खेळला. 2 खेळाडू आपण पाहिले मात्रेपाड्याचे. योगेशने चांगलं गोलंदाजी दाखवली होती. चांगला गोलंदाज म्हणूनच या खेळाडूला भरपूर मागणी असते खुल्या गटात. ग्रामीण क्रिकेटमध्ये तो एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. खुल्या गटातून जरूर फलंदाजी करत नाही जास्त, आपण पाहिलं तर उतरत नाही मैदानात. हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या वरून सीमा पलीकडे जाईल. नॉन स्टॉप सीमा पार चौकार.
पाहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद रतन पाटील, अर्थात एकच वादा आमचा राजू दादा. धावा 33 झाल्या आहेत आणि हितेश चांगली फलंदाजी करत. जेव्हापासून हितेश मैदानात आलाय तेव्हापासून रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाची गती धावांची जराशी चांगली झाली आहे. इथून एक षटक यानंतर अजूनही बॅलन्स आहे. योगेश वेगवान गोलंदाज, मलंगड एक्सप्रेसच्या विरोधात हात फटका चढवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे षटकार. आता हितेशलाही सर म्हणून ओळखलं जातं कल्याण डोंबिवलीमध्ये आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळाल तर तुम्हाला पदवी सुद्धा मिळेल मित्रांनो. प्रमोद म्हात्रेला सुद्धा मास्टर माइंडची पदवी का मिळाली तर तो सर्वप्रथम ग्रामीण मधला पहिला खेळाडू आहे जो अमृत 11, मॅचलेस, राहुल या मोठमोठ्या संघामध्ये खेळलाय. पदवी तुम्हाला अशीच मिळत नाहीये. हा चेंडू तुम्ही पाहतायत, गॅपमध्ये खेळतायत. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ज्यावेळी मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातो आम्हालाही थोडंसं दिसत नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. चार षटकांचा खेळ संपला आणि 41 धावा झाल्या आहेत रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाच्या. तर राहुल दुसऱ्या सत्रामध्ये 28 चेंडू मिळणार आहेत मात्रेपाडा संघाला. त्यांना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आणि तशा धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. योगेश मात्रे त्यांचा मुख्य गोलंदाज होता, मात्र त्याच्यावरही हल्ला चढवला हितेशने आणि हितेश एकतर्फी झुंज मैदानामध्ये देतोय. तरी 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलाय. आणि या स्पर्धेत आपण वैशिष्ट्य पाहिलं, 8 भिवंडीचे संघ आणि 8 कल्याण डोंबिवलीचे संघ. मात्र या 16 संघांमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक सुद्धा आहे आणि 8 तालुका वाईज आणि 8 ओपन संघ. या 16 संघांसाठी सुद्धा एक मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि सर्व संघांना टी शर्ट. खरंच मी कौतुक करेल या स्पर्धेचे आयोजक प्रवीण रामशेठ कारभारी, गोलंदाज अजय म्हात्रे. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून घेत आहेत. मिड विकेट आणि लॉंग ऑनवरनं 2 क्षेत्ररक्षक आलेत. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आता धावा येत आहेत रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाला. धावा कशा येत आहेत त्या महत्वाच्या नाहीये, धावा येणं खूप गरजेचं आहे. 45 एक मिनिट नितीन. तर वाकलन संघाचे कॅप्टन आणि ओमसाई अगतसन संघाच्या संघांना एक टॉससाठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करणार. नाव बॅक टू क्रिकेट नितीन कौल. नाही नक्कीच बळू इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं खूप गरजेचं आहे. बळू नाव नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. ओमसाई आगासन आणि शशिकांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. धावा झाल्या 43. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. करी जय भोले मात्रेपाडा संघाला जो टार्गेट येईल तो 28 चेंडू मध्ये चेस करायचे. हे राहुल त्यांना माइंड मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू त्यांना कमी मिळणार आहेत. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज ज्युनियर नितीनची खेळी ते समाप्त. यश मिळालंय गोलंदाज अजय म्हात्रेला. आपण पाहिलं तर राहुल अजूनही शिल्लक आहेत. काल रोशन संते सुद्धा आमच्या सोबत होते या स्पर्धेत. खासदार चषकामध्ये आज राहुल भोर यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. माननीय एक अप्रतिम समालोचक आणि तेवढेच चांगले आयोजक सुद्धा आपण बघतो त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय लालभोरी स्मृती चषक स्पर्धा तुम्ही पाहत असता. यावेळी कोरोनाचं संकट असल्यामुळे ती स्पर्धा झाली नाहीये. डिसेंबरमध्ये नक्कीच ती स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. एक अप्रतिम आयोजन
आम्हाला आठवते अमर ठाकूरला ज्यावेळी बाईक अप्रतिम बाईक आपण पाहिली, सुंदर बाईक मिळाली होती त्या स्पर्धेत. आणि अजयला इथे यश मिळालंय. अजय म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे राहुल अजय, कारण अजयची गोलंदाजी आम्ही बऱ्याच वेळा पाहिली. आज मात्र शेवटच्या षटकात ते आलेत. इथे एक धाव पूर्ण आले, दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतोय हिमांशू म्हात्रे. 45 धावा झाल्यात. आता जी आम्ही अर्जुनभाई पाटील यांची स्पर्धा कव्हर केली होती, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+, त्या स्पर्धेत देसाई संघ उपविजेता संघ ठरला होता. आणि किसन म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजची सायकल मात्र आपल्या घरी घेऊन गेला. काय खेळ केला होता देसाई संघाने. देसाई संघ आपण पाहिला तर 40+ मध्ये तुम्ही पाहू शकता, रेग्युलर पाहू शकता, आणि अंडर 21चा एक चांगला संघ ऋषी म्हात्रेचा. सेहेचाळीस धावा झाल्यात. पहिलं सत्र आपण सुरू आहे. अजय म्हात्रेने चांगलं कमबॅक केलंय. राहुल शेवटच्या षटकात त्याने धावा जास्त अजूनपर्यंत दिल्या नाही, 4च धावा दिल्या आहेत. एखादा षटकार आला इथेच्या बॅटमधून तर 50+ धावा होऊ शकतात आणि देसाई संघ फाईट करू शकतो. हा चेंडू तुम्ही पाहतायत एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कृष्णा म्हात्रे तिथे कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख आहे. 2 धावा इथे मिळाल्या. धावा आपण पाहिले तर 5 षटकात धावा झाल्यात 48, आणि म्हात्रे पाडा संघासमोर 49 धावांचं लक्ष आहे. विकेटचा आपण विचार केला तर 3 विकेट गेलेत. देसाई संघाचे 48 धावा. विकेट टॉसला खूप महत्व आहे. टॉसवर सामना जिंकला होता. विनायक ठाकूरपाडा संघाने टॉसवरती मॅच जिंकली मित्रांनो काल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवस संघाच्या विरुद्ध. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी सरवली संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलं आणि सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे. 49 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आवाज तुम्ही ऐकू शकाल आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील आणि टॉस करूया आपण. सामना असेल शशिकांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध ओमसाई आगासन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण सज्ज राहा. हॅलो. तर पुढचा सामना असेल स्वर्गीय शशिकांत 11 वाकलन विरुद्ध ओमसाई आगासन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे आणि तिथे सज्ज असतील आमचे राहुल भोईर. टॉस करणार आहोत आपण. तर टॉस आपण करूया. सन्मान्य गंगाराम कारभारी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू या पुढच्या मॅचचा. पाच ओव्हरची मॅच असेल. आपण टॉस करूया.
टॉस आपण करतो. चला ओमसाई आगासन टीमचे कॅप्टन कॉलिंग करतील. छापा असा कौल आहे आणि आलाय छापाच. तर टॉस या दरम्यान झाला आणि टॉस जिंकला ओमसाई आगासन टीमने. निल्सन डिसिजन फिल्डिंग करणार आहे आणि स्वर्गीय शशिकांत 11 वाकळण संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील यांना. थँक्यू राहुल. बघा 49 धावांचं लक्ष्य, पण हे विसरता कामा नये की मात्र आपण बघितलं तर 28 चेंडूंमध्ये त्यांना हे लक्ष्य पार करायचं आहे. युवराज पॅकर्स मात्रपाडा संघाला जय भोले मात्रपाडा संघाला यांनी 49 धावांचं लक्ष्य 28 चेंडूंमध्ये हे विसरता कामा नये. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला राजेश आणि मलंगड एक्सप्रेस म्हणजे आपण इथं योगेश आलाय. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय स्वर्गीय रिचे मात्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून. एक अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला मयूर येतोय कल्याण नगरी एंडकडून. मयूर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला राजेश ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण मिडविकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साईडला बॅट नाही खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती ते ज्युनियर नितीनचं कौतुक करेल. बघा लगेच बॅकिंगला आलाय. 28 चेंडूंमध्ये नितीने लक्ष्य पार करायचं. आता 27 चेंडू राहिले आहेत कारण हे विसरता कामा नाही. 2 चेंडूंची पॅनल्टी लागली आहे. हे सातत्याने सांगणं फार गरजेचं आहे नितीन. हा चेंडू स्वीप केला या बेला कार्पेटच्या मध्ये चेंडू होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इतेश आहे एकच धाबेल. चांगली बॅटिंग केली. आता क्षेत्ररक्षण देखील चांगलं करतोय. खातं उघडलं जातं जय भोले मात्रपाडा संघाचं. तसेच सन्मान्य आमच्या आगासन गावचे श्रीधर बेडेकर यांचा देखील शुभागमन झालाय. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खासदार चषक 2021 मध्ये आलेल्या सर्वच पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. यस बालू पाटील. थँक्यू राहुल. तर श्रीधर काकांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपण इथं प्रेक्षकामध्ये आहात, आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या धाफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 2 धावा मयूर गोलंदाजी मार्कवर. वाईट चेंडू फेकला यावेळेला 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाफल कधी 2 धावा आपण बघले तर 48 धावा केल्या. 49 धावांचं लक्ष्य आणि नितीन हे विसरता कामा नाही. जय भोले मात्रेपाडा संघाला की आपल्याला 28 चेंडूंचाच खेळ मिळणार आहे. स्विच हिट केला यावेळेला पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातोय पॉइंट सीमारेच्या पार चौकार. थँक्यू विजय. तसं काय धावफल कधी आपण पाहू शकता याला स्विच हिटच्या माध्यमातून चौकार येतोय. मयूर पुणेचा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 6. 3 षटकं अजून बाकी आहेत. आपण पहिले तर आता पहिलं षटक चालू आहे. नितीन बघा ड्रिंक्स स्पीकर देखील विचारत आहेत कारण का महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर. 3 षटकात त्यांनाही मैदानात जायची संधी मिळते. कारण खेळाडूंना जलपान असतं. त्यांच्या पाठी आपण इथं मास्टर माइंडचं काम करतायत प्रमोद महात्रे. सातत्याने खेळाडूंना मोटिवेट करतायत. आपण इथं उत्साह वाढवतायत. खेळाडूंना धीर देत आहेत कशा प्रकारे कामगिरी करायचे. मयूर पुणे गोलंदाजी मार्कवर कल्याण नगरी एंडकडून. सायकल फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला योगेश. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला कव्हर आणि स्वीप कव्हरच्या मधून चेंडूला काढतोय. आउटफील्ड फास्ट आहे पण चेंडूची गती थोडीशी कमी झाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जातं यावेळेला. 3री धाव देखील पूर्ण होते यावेळेला. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा आपण पाहू शकता. राहुलने क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं. फेकी थोडेसे आपण उशीर करतो यावेळेला आणि त्याचाच फायदा घेतो राजेश आणि आपण योगेशची जोडी. तर याच दरम्यान तुम्ही पाहतायत आपण पाहिलं तर इंस्टाग्रामला ज्यांचं खूप चांगला पेज आहे. आपण पाहतो टेनिस क्रिकेटचे 7117 चे फाउंडर टायगरचे दीपेश गीत यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली माहिती मिळते आणि खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच या दरम्यान चेंडू फीड झालाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. जोपर्यंत चेंडू फीड होईल धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 11 धावा आपण पाहू शकता यावेळेला.
11 धावा आपण पाहू शकता. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. राकेश आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत, सातत्याने त्यांच्यावर मी देखील काम केलंय. नगरसेवक चषकमध्ये पुणे मयूर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. फलंदाज आपण पाहू शकता राजेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हा चेंडू सर्रा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल होतं का पाहायचंय. सुरेख झेल पकडला जातो यावेळेला आकाशच्या माध्यमातून. फलंदाज बाद. स्वर्गीय शशिकांत 11 वाकलन टीमचे पुरस्कर्ते आमचे सचिन मात्रे यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. सचिन मात्रे आपण या, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आमचे सुभाष घोडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. स्वर्गीय शशिकांत 11 टीम वाकळांचे पुरस्कर्ते आमचे मित्र सचिन मात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित पाहुण्यांचा मान सन्मान शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं होतं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्येत हा फलक आपण पाहू शकता 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कारण का लक्ष बघितलं तर 49 धावांचे 3 गडी बाद 48 धावा केल्या स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान संघाने. 11 धावा धावफलकातील लागल्यात. तसेच आमचे दीपू पाटील आपण बघतो इंस्टाग्रामवरती 7117 टानेस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला भरपूर अपडेट पाहायला मिळतात. त्याचे फाउंडर दीपू पाटील डायगर यांचं देखील शुभ आगमन झालं. दीपू आपण या, आपलं देखील शुभ सन्मान केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण कारभारी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक देखील आहेत. आणि या स्पर्धेसाठी जे नक्कीच तुम्ही ड्रॉ जे बघतात कलरफुल जे ड्रॉ आहेत ते दीपूनच लॉश मात्र बनवले आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान आणि अप्रतिम माहिती तुमच्यापर्यंत इंस्टाग्रामच्या माध्यमातून पोहोचवली जाते. कारण का सोशल मीडियावरती जास्तीत जास्त खेळाडू चर्चेत असतात. नितीन गोलंदाजी मार्फत हा चेंडू ऑन साइडला शपलून चेंडूला फेकून देतो. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. तो षटकार आणि योगेश म्हात्रे त्याला माहिती आहे 28 चेंडूंमध्ये आपल्याला 49 धावा बनवायच्या आहेत. नितीन राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. चेंडू यावेळेला फ्रंट ड्राईव्ह करायचं होतं. चेंडूला मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व्ह मधून डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघा. षटकाराचा प्रत्युत्तर किती चांगल्या प्रकारे देतोय सिनियर नितीन. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. नो स्ट्राईकला आपण फलंदाज पाहू शकता मच्छिंद्र. 2 बंधुराज आपण पाहू शकता मैदानावर. 2 बंधुराज छोटे आणि मोठा बंधुराज आपण पाहू शकता. साइड ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण. शॉर्ट पॉइंटला आपण पाहू शकता कव्हर्स लाईक मिड ऑफला नितीन गोलंदाजी मार्कवर राईट मुहूर्तकडे मार्कवर स्ट्राईकला योगेश. हा चेंडू पुन्हा एकदा फटका फासला होता पण क्षेत्ररक्षक मात्र थोडासा दूरवर राहिला. राहुल 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचं. वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. राहुलची फेकी अचूक घेत नाहीये. ऑन द स्टंप फेकी आली असती तर इथं कदाचित फलंदाज बाद झाला असता आणि 1 धाव देखील कमी झाली असती. तसं काय धाव फलकर्ते आपण पाहू शकता जय बोले मात्रेपाडा संघ 48 आपण 49 धावांचा पाठलाग करताना 19 धावा धाव फलकर्ती लागल्या आहेत. अजूनही आपण बोलली तर 30 धावांची गरज आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. चेंडू यावेळेला सॉफ्टहँडने खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर बघा शरीराच्या दिशेने आपण म्हटलं तर येतोय आणि 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फॉल करते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा आपण पाहू शकता. षटकार आल्यानंतर बघा किती चांगली गोलंदाजी करतो नितीन. लाईन आणि लेंथ बघा किती चांगल्या प्रकारे फेकतो. यावेळेला साकेला फलंदाज आपण मच्छिंद्रला पाहू शकता. पाहिजे मच्छिंद्र आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. दिलीपला शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. हिमांशूला आपण पाहू शकता. मिडविकेटला देखील क्षेत्ररक्षण तैनात आहे.
नितीन पुणे गोलंदाजी मार्कवर सायकलला आपण पाहू शकता मच्छिंद्र शफलून ऑन साइडला पाईन लेगला बीट करतोय चेंडू जातोय यावेळेला सीमारेषा पार चौकार. जय बोले मात्रपडा संघ एक गडी बाद 24 धावा आपण पाहू शकता. खरं लक्ष आहे ते आपण म्हणतो 49 धावांचा विकेट आणि टॉसला भरपूर महत्व या स्पर्धेमध्ये. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर P2 मधले षटक अजूनही आपण म्हणते काही चेंडू बाकी आहेत या षटकातील. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय सायकलला फलंदाज मच्छिंद्रला आपण पाहू शकता. शफलून पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं यावेळेला मिड विकेट रिझन मधून डॉट चेंडूची समाप्ती होते. उर्वरित समीकरण येणारे 16 चेंडू आणि आपण पाहिले तर 26 धावांची गरज आहे. कारण 18 चेंडूंचा खेळ बाकी पण 2 चेंडूंची पॅनल्टी आहे. त्यामुळे येणारे 16 चेंडू आणि 26 आपण पाहिले तर 25 धावांची गरज आहे अजूनही. तसेच आमचे श्रीधर बेडेकर यांना विनंती आगासन गावच्या यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच व्यासपीठावर आपण राहुल भोईर आहेत. प्रत्येक भावनांचा सत्कार केला जातो कारण महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक भावनेचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. येणारे आपण तर 16 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते. खेळपट्टीवर कोणी थांबू नका. मास्टर माइंड प्रमोद म्हात्रे काहीतरी सूचना करतात खेळाडूंना. त्यांना माहिती आहे महत्त्वाचा सामना आहे. इथून जर सामना जिंकलो तर पुढच्या फेरीत आपण दाखल होऊ. इथून जो संघ पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस पुन्हा एकदा या खासदार चषकाची वाट पाहावी लागणार आहे. तपायचा येणारा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगार दिलीप पाटील येतोय. पाहिजे दिलीप पाटीलचा षटक फार महत्त्वपूर्ण असणार आहे. जर दिलीपने या षटकामध्ये वाजवी षटक फेकलं तर दबाव निर्माण होईल जय बोलेच्या संघाच्या फलंदाजांवर. तपायचं मास्टर माइंडचं काम करतोय प्रमोद म्हात्रे. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय यावेळेला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवतोय यावेळेला दिलीप. गोलंदाजी मार्कवर कल्याण नगरी एंडकडून ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीप मध्ये लॉंग लेटरेज मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण तैनात पाहू शकता. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅनला आपण बघितले तर एक क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन आपण बघितले तर थोडासा क्लोज आहे. एक क्षेत्ररक्षण गलीमध्ये आपण पाहू शकता. मिड ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला आपण आकाशला पाहू शकता. दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर कल्याण नगरी एनकडून. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. पॉटमचा वापर केलाय. सॉफ्टने चेंडूला खेळून करतोय. ज्यामध्ये चेंडू फीड होईल. 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय. वेगाने 2 धावा कंप्लीट देखील पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. योगेश आणि मच्छिंद्र बघितलं तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना दिसत आहेत. यावेळेला रिस्क देखील घेत आहेत आणि चांगले फटके देखील मारतायत. सिंगल डबलवर भर देत आहेत. 26 धावा धावफल गती लागल्या आहेत. 23 धावांची अजूनही आपण बोलले तर गरज आहे. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू बॅकवर्ड जाऊन ऑन द टॉस खेळला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. चूक होत नाहीये. बिग विकेट मच्छिंद्र बॅक टू पवेलियन.
32 धावा. 30 षटक प्रगतीपथावर आहे. त्यानंतर आपण इथं 12 चेंडूचा खेळ राहणार, फक्त 10 चेंडू मिळणार आहेत जय भोले म्हात्रेपाडा संघाला. तर मग या षटकातील चेंडू फार महत्वाचे असणार. दिलीप गोलंदाजी मार्फत टाकायला प्रथम येतो कृष्णा. हा चेंडू बॅकपडा जाऊन स्क्वेअर कट करतो. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. थोडंसं फंबलिंग झालं यावेळेला भावेशकडून, पण लगेच स्वतःला सावरतोय आणि लगेच चेंडू फेकी करतो. यावेळेला गोलंदाजा एंडकडून 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण भावेशचं बघायला भेटतंय. भावेश भोईरला आपण पाहू शकता बॅकवर्ड पॉइंटला. दिलीप पुणे गोलंदाजी मार्फत चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट केला. फटका फसला. यावेळेला सुरेख झेल पकडतोय भावेश. अजून एक सफलता मिळते दिलीपला. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलपेश भोईर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. हो योगीश पाटील सोनार पाड्याचा, खंबाळ पाड्याचा जितू शेलार. पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे करदन काय. क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू डुसे. बघा येणारे 12 चेंडू बाकी आहेत, पण त्यातले 2 चेंडूची पॅनल्टी म्हणजे येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. विकेट समान आहेत. टॉस जिंकला जय बोले संघाने. विकेट समान आहेत. बघा पुन्हा एकदा मॅचचं सिच्युएशन सांगतोय. येणारे आपण तर 12 चेंडू म्हणजे 2 चेंडूची पॅनल्टी. 10 चेंडूमध्ये 17 धावा करायच्या आहेत. विकेट समान आहेत. देसाईचे पण विकेट 3 गेले होते आणि म्हात्रेपाडा संघाचे देखील विकेट 3 गेलेत. तर येणारा गोलंदाज माझा कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कारण दिलीपने या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. दिलीपने 2 गडी बाद केले आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 8 धावा दिल्यात. 8 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी केली. गोलंदाजी मार्कवर येतोय, ज्याने खूप चांगला झेल पकडतो. भावेश भोईर येतोय 4थं षटक घेऊन. म्हणजे 4थ्या षटकामध्ये आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. अल्पेश आलाय सिक्सर किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं मलंगड विभागात. तो अल्पेश आलाय आता. सायकलला आपण पाहू शकता यावेळेला कृष्णा. येणारे आपण म्हणले तर अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील आपण 6 चेंडू आणि पुढच्या षटकातील 4 चेंडू म्हणजे अजूनही आपण म्हणले तर 17 धाव्यांची गरज आहे. भावेश गोलंदाजी मार्फत भावेश भोईर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. सायकलला कृष्णा फुलटॉस या बेला एस्टनचा वेध घेतोय. फलंदाज बाद. बिग विकेट. कृष्णा बॅक टू पॅव्हिलियन. तसेच केतन म्हात्रे यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात. म्हात्रेपाडा संघाला आपलं देखील हार्दिक स्वागत. डीजे कंटिन्यू. निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा. प्रवीण कारभारी Thank you, DBS. ठेवलंय चषक. विकेट आता मात्र जास्त गेल्यात. आता मात्र 17 धावा कंपल्सरी कराव्या लागणार आहेत. भावेशला वाटला की ह्या चेंडू चौकार षटका दरम्यान त्या चेंडूवरती विकेट मिळेल. हे क्रिकेट आहे. कधी कधी खराब चेंडूवरती विकेट मिळतो आणि कधी कधी चांगल्या चेंडूवर तुम्हाला षटकार चौकार लागतो. किरण येतोय नवीन फलंदाज. संख्या धाव फलकात 32. काय गोलंदाजी करतोय स्वर्गीय रिची मात्र प्रतिष्ठा. दिलीपचं कौतुक करेल. भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांनी पानाला लावला आणि 2 विकेट मिळाला आणि फक्त 8 धावा दिल्या. भावेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला किरण.
हा चेंडू खूप चांगला होता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला होता. बॅटमध्ये चेंडू निघून जातोय. सुरेख गोलंदाजी बघायला भेटते यावेळेला. भावेशचं कौतुक करे बघा. अप्रतिम गोलंदाजी करतोय. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतोय. पहिल्या चेंडू ती विकेट मिळाला आणि त्यानंतर दुसरा चेंडू डॉट फेकतोय. भावेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला किरण राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. फुल टॉस यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. पंच नोची खून करतायत. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. एकूण 3 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धाव फलगती आपण पाहू शकता 35. येणारा चेंडू फ्रीट पाहिजे आता दावत असणारे आणि ती दावत कबूल करतोय का आता किरण. भावेश पाहिजे आता फ्रीटचा चेंडू कशा प्रकारे फेकतोय. भावेशची गोलंदाजी मार्कवर फ्रीटचा चेंडू. किरण पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. भरपूर दबाव असणार आता. भावेश गोलंदाजी मार्कवर टाकला. किरण फ्रीटचा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. व्यवस्थित मिडल झाला नव्हता चेंडू. चेंडू जर गेला बॅकवर्ड स्कोर मध्ये जोपर्यंत फाईन लेगचा क्षेत्रक्षण जातोय. विकास जातोय चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 36 धावा. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. सिक्सर किंग म्हणून ज्याची ख्याती आहे तो म्हणजे आपण पाहू शकता अल्पेश. अल्पेश आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अंद्री रसल या नावाने देखील तो फेमस आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकला अल्पेश म्हात्रे. हा चेंडू ओढव्या बॅटने एकापेक्षा मध्ये चेंडू स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्रक्षण हितेश येतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय. इथे मात्र सांघिक यश मिळतं. फलंदाज बाद. किरण बॅक टू पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज कोण येतो यावेळेला. 37 धावा झाल्यात. 12 धावांची गरज आहे. 49 करायच्यात राहुल. तर नवीन फलंदाज येतोय यावेळेला. पिंटू म्हात्रे येतोय. सर्वात अनुभवी खेळाडू. अल्पेशला स्ट्राईक आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्ट्राईकला अल्पेश. हा चेंडू ऑन साइडला आपल्या मनगटातली ताकद पेश करतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. दे दनादन षटकार. साहेबांच्या वाढदिवसाचा प्रवीण करमारी दादानी ठेवलाय खासदार चषक अतियोमानाचा. दीपक करमारी दादानी ठेवलाय खासदार चषक. पिंटू म्हात्रे आपण पाहू शकता माजी सरपंच आणि आता मात्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. तर यासाठी अल्पेश जाणला जातो. अल्पेशला तुम्ही शॉर्ट पिच ओव्हर पिच चेंडू टाकला तर त्याच्यावर ताकदीने प्रहार करेल. ताकद भरपूर आहे फोरॉन्स मध्ये. सामना खुला केलाय बघा आता. 43 धावा धाव फलगती पाहू शकता. भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अल्पेश. भावेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला प्रचंड ताकद. चेंडू जातोय हवाई सफर करून मिड विकेट सीमाच्या पार. षटकार आणि सामना संपवतो आपल्या स्टाईलने अल्पेश. चषक फेमस कल्याणच्या थँक्यू डीजे. लावले. तर मगाशीच मी वर्णन केलं होतं अल्पेशला का अंद्री रसल मानलं जातं मलंगड मधील. आणि काय फटके होते सुभाष पाटील. ताकद कसली होती. शॉर्ट पिच दोन्ही चेंडू टाकले. तर या आधीचा चेंडू आपण पाहिले तर चांगले फेकले होते पण नंतर मात्र दोन्ही चेंडू शॉर्ट पिच फेकलेत. अडलक स्वर्गीय रिची मात्र प्रतिष्ठान. अल्पेश का बॅटिंग गेले.